नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सरकार का डोका ठिकाण पर है. आश्चर्य वाटलं ना वाचून? चुकीचं नाही लिहिलंय ते, बरोबर लिहिलंय ते. त्याचं कारण असं आहे की 15-20 वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये मराठी ही अशी लिहिली जाणार आहे का म्हणून काय विचारताय? आज महाराष्ट्र सरकारनं जो एक GR काढलेला आहे त्या GR मधली एकूण व्यवस्था बघितलीत, त्या GRचा अर्थ समजून घेतलात आणि त्या GRचे महाराष्ट्राच्या शिक्षणावर काय परिणाम होतील याचा थोडासा जर विचार केलात तर 15 वर्षांनंतरची ही असेल महाराष्ट्राची मराठी. याचं कारण हे आहे की पहिली पासून 5वी पर्यंत त्रिभाषा सूत्राला आधी केंद्रानं मंजुरी दिली, मग महाराष्ट्र सरकारनं मंजुरी दिली. आता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही पहिली भाषा म्हणून सक्तीची भाषा करण्यातच आलेली आहे. दुसरी भाषा म्हणून एक परकीय भाषा घेता येईल इतर 2 भाषांमध्ये, म्हणजे मग ती इंग्रजीच आली, कारण महाराष्ट्रात काही फ्रेंच आणि जर्मनी शिकवली जाणार नाहीये, ती इंग्रजी आली. आणि मग एक तिसरी भारतीय भाषा कुठली असावी यावर सरकारचं उत्तर होतं हिंदी. सुरुवातीला 2 महिन्यांपूर्वी सरकारने याबाबतचा GR काढला आणि हिंदी अनिवार्य, म्हणजे हिंदी शिवाय दुसरी भाषा तिसरी शिकता येणार नाही असं सरकारनं म्हटलं. मग राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला, मनसेनं त्याला विरोध केला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं त्याला विरोध केला. सरकार बॅकफूटवर गेलं, म्हणाले आम्ही अनिवार्य करणार नाही. वाटलं होतं की हिंदीची सक्ती सरकार काढून टाकेल. शाळा सुरू झाल्या, 2 दिवस झालेत. संस्था चालक, शाळेतले शिक्षक, शाळेतले विद्यार्थी, शाळेतले त्यांचे पालक हे सगळेजण विचार करत होते की आता करायचं काय. आणि मग काल रात्री आपण सगळेजण सगळं काही आवरून झोपी गेलेलं असताना सरकारला जाग आली आणि त्यांनी एक GR काढला. या GR मध्ये असं म्हटलं होतं की हिंदी ही अनिवार्य नसेल, हिंदी ही आता तिसरी सर्वसाधारण भाषा असेल. मग ही सर्वसाधारण भाषा म्हणजे काय? त्याचं उत्तर त्या GR मधून काही मिळत नाहीये, त्यामुळे मलाही तुम्हाला देता येणार नाहीये. तर सरकारने त्याच्या पुढे एक अट टाकली आहे. अट अशी आहे की जर एखाद्या शाळेमध्ये 20 मुलं असतील ज्यांनी असं म्हटलं की आम्हाला हिंदी नको, आम्हाला आणखी एखादी तिसरी भारतीय भाषा शिकायची आहे, तर मग ती शाळा शिक्षकाची व्यवस्था करेल. आणि जर नाही जमलं त्यांना शिक्षकाची व्यवस्था करायला तर मग ऑनलाईन पद्धतीने शिकवेल. कागदावर बरं वाटतं हे वाचायला. आणि आता नजरेसमोर जरा पाड्यावरच्या आश्रमशाळा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या गावांमधल्या शाळा, त्यांच्या इमारती, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं डोळ्यासमोर आणा आणि मग सांगा की हे किती शक्य आहे ते. आणि आता हे सगळं झाल्यानंतर सरकारचं असं म्हणणं आहे की इंग्रजी आणि मराठी शिकतायतच आहेत मुलं, मग आणखीन तिसरी भाषा शिकली आणि ती जर भारतीयच भाषा शिकले तर मग प्रश्न काय आहे, एवढा विरोध करण्याचं कारण काय आहे. हे सगळं झाल्यानंतर मनसेनं इशारा दिलाय, कशी हिंदी शिकवता पहिलीपासून तेच बघतो, कशी पुस्तकं विकतात तेच बघतो. मनसेच्या एकूण कल्चरला हे साजेसं जरी असलं किंवा सध्याच्या परिस्थितीत ते स्वागतार्ह जरी वाटलं तरी एकूण शिक्षणाचा जो खेळखंडोबा महाराष्ट्रामध्ये चाललाय त्याच्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत आणि त्यासाठी आपल्या सोबत आजच्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर. अविनाशजी नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. नमस्कार. नमस्कार. भाजपचे मीडिया प्रमुख नवनाथ बन आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहेत. नवनाथ, पुन्हा एकदा स्वागत आपल्या चर्चेमध्ये. शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते राजू वाघमारे माझ्या सोबत आहेत. वाघमारे सर नमस्कार. शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके आपल्या सोबत आहेत. जयश्रीताई नमस्कार. नमस्कार. ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. सर आपलंही स्वागत चर्चेमध्ये. नमस्कार. आणि थोड्या वेळानंतर मराठी भाषेचे अभ्यासक दीपक पवार सर आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत की झालेत? मला जरा ओके, 5:15च्या दरम्यान जवळपास ते आपल्यासोबत असतील, कारण दीपक पवार हे या संपूर्ण विषयामध्ये सुरुवातीपासून खूप आक्रमक भूमिका घेत आहेत आणि त्यांनी धडाडीनं हा मुद्दा लावून धरलेला आहे. आता सुरुवातीला अविनाश अभ्यंकर सरांकडे जाऊयात. अभ्यंकर सर, मनसेनं सुरुवातीपासून याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सुरुवातीला जेव्हा मनसेनं हा विषय उचलला तेव्हा सरकारनं सांगितलं की आम्ही कोणतीही सक्ती करणार नाही. आज सरकारचा नवा GR आलाय, राज ठाकरेंनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण मनसेला हा इशारा का द्यावासा वाटतोय की आम्ही शाळेमध्ये शिकवू देणार नाही किंवा पुस्तकं आम्ही विकू देणार नाही? त्याचं कारण असं आहे की शिक्षण मंत्र्यांनी जो शब्द दिला होता आणि तो शब्द संपूर्णपणे त्या शब्दाला ते जागले नाहीत, ते खोटेपणे वागले. तुमच्याच चॅनलवरती स्टेटमेंट्स आहेत की ह्याला आम्ही स्थगिती दिलेली आहे. आणि ज्या प्रकारे ते महाराष्ट्रातील लोकांशी, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी, विशेष करून त्या लहान मुलांशी ज्या प्रकारे ते खेळतायत, स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता ज्या प्रकारे हिंदी लादण्याचं त्यांचं चालू आहे, मनसेने त्याला पहिल्यापासून विरोध नोंदवला होता. ह्याची समर्पक अशी उत्तरं शिक्षण मंत्री देऊ शकले नाहीत. आणि आताही तुम्ही सुरुवातीला आता म्हणालात की तुम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारलात
बरोबर आहे की सर्वसाधारण म्हणजे काय, तो उत्तर त्यांनी टाळलं. याचा अर्थ शिक्षण मंत्र्यांचाच अभ्यास कमी आहे आणि तेच आता हा जीआर आणण्यात नापास झालेले आहे. मग कुठल्या लाचारीनी, कुठल्या दबावानी त्यांनी हे सर्व पुढे आणलेलं आहे आणि मला कळत नाहीये असं कुठल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात लिहिलेलं आहे. मला आता थोडक्यात सांगतो. पान क्रमांक 13 आणि पान क्रमांक 14, मी जबाबदारीने बोलतोय, जवळपास याची 1800 ते 2000 पानं आहेत अंदाजे. जर तुम्ही आतापर्यंतचे 5 वर्षाचे सर्व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काढलं तर त्याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला काही दिवसामध्ये, कारण आम्हाला चॅलेंज केलं होतं जेव्हा आम्ही पहिल्यांदा विरोध नोंदवला तेव्हा. सॉरी, मी थोडं सविस्तर बोलून नंतर मला पाहिजे वेळ देऊ नका. तेव्हा आम्हाला असं कळलं की पहिल्यांदा शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी हे संपूर्ण वाचलेलं आहे का नवीन शिक्षण धोरण. कुठेही असेल की हिंदी भाषा ही पहिलीपासून अनिवार्य आहे, सर्वसाधारण किंवा ऐच्छिक आहे, असं जर कुठेही लिहिलं असेल तर मला तुम्ही सांगा, त्या ठिकाणी मी त्यांची माफी मागेन. आता राष्ट्रीय शिक्षण धोरण पान क्रमांक 13 ह्याचं इंग्लिश मधलं, कारण मराठीत नाहीच आहे, यांना मराठीचं अवघडच आहे, त्यामुळे इंग्लिश आणि हिंदीमध्येच फक्त आहे. मधल्या काळात मराठी गोष्टी निघाल्या होत्या. पान क्रमांक 13 वरती असं लिहिलंय, अगदी सुरुवातीला मातृभाषेतून वाचन आणि नंतर लेखन अशी कौशल्य शिकवावीत आणि इयत्ता 3री नंतर बाकीच्या भाषा शिकवाव्यात. 14 मध्ये असं म्हटलेलं आहे की 3 भाषा सूत्र हे लवचिक आहे, हे फ्लेक्झिबल आहे आणि कुठल्याही राज्यावर कुठलीही भाषा लादली जाणार नाही. हे ह्याच्यामध्ये स्पेसिफिक मेन्शन केलेलं असताना पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय धोरणात 1800 पानात कुठे आहे ते मला सन्मान्य जबाबदार शिक्षण मंत्र्यांनी सांगावं. नंबर 1. नंबर 2, महाराष्ट्रातल्या ज्या शाळांची परिस्थिती आता आहे, यांनी शिक्षकांचे पगार केलेले नाहीयेत. महाराष्ट्रातल्या अनेक शाळा ह्या 1 शिक्षक किंवा 2 शिक्षक चालवतात. काही ठिकाणी विद्यार्थी वर्ग उघडतात, तिथे शिक्षकांची विषय शिकवण्याची वानवा आहे. मला माफ करा, मी थोडं अर्धा मिनिटं घेतो आपलं. त्याच्यात विद्यार्थ्यांची शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत विषय शिकवता येत नाहीयेत आणि पहिलेपासून शिकवून असं काय मोठी ती मुलं बोलणार आहेत. जर हे विषय 5वी 6वी पासून आपल्याला हिंदी किंवा संस्कृत होतं, त्यातलं ज्याला पाहिजे जो तो विषय घेऊ शकतो, मग ही हिंदीची सक्ती किंवा हिंदी एक प्रकारचं अनिवार्य किंवा काही तुम्ही जे म्हणताय सोयीस्कर किंवा जो काय आहे तो शब्द वापरताय, हा जो घास आहे सर्वसाधारण, हा घास असा घेतलेला नाहीये, हा मानेमागनं फिरवून आणलेला आहे. एक गोष्ट नक्की की राजसाहेबांनी याला विरोध केलेला आहे आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचे सर्वसाधारण किंवा जे काय ते शब्द वापरत असतील त्याचे शब्दछल त्यांनी करू नयेत. जी राजसाहेबांची मागणी आहे ती त्वरित मान्य करावी आणि सर्वात महत्वाचं, निदान त्या लहानग्यांना सोडा, त्या चिमुकल्यांना सोडा. तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ हो, परंतु तो जीव भविष्याचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. विचार करून कळलं का, स्वतः आपण किती शिकलो याचा विचार करा. आणि हे शिकताना आपल्याला विषय काय होते, आपल्याला आयक्यू लेवल काय होती त्या वयामध्ये, आपल्याला म्हणजे माझ्या सकट सगळ्यांना, तुमच्या सकट सगळ्यांना आपली ग्रास्पिंग पॉवर काय होती याचा नीट विचार करा. आले माझ्या मना म्हणून मी आणलं, हे राजसाहेब आणि राजसाहेबांच्या महाराष्ट्रांनी खपवून घेणार नाही. तुम्हाला दिसेल विरोध काय होतो आणि विरोध कुठल्या लेवलचा होतो. ठीक आहे अभ्यंकरजी, खूप सविस्तरपणे तुम्ही तुमचे मुद्दे मांडले. 2 त्यातले मुद्दे खूप महत्वाचे वाटलेत मला, कारण तुम्ही संपूर्ण धोरण वाचलेलं आहे NEPचं आणि त्याच्यामधले 2 मुद्दे आहेत, त्याची उत्तर आपण घेणार आहोत. आपण नवनाथकडे जाऊयात त्याच्यासाठी, पण त्या अगोदर जयश्रीताई तुमचे मुद्दे सांगा अगदी थोडक्यात. सुरुवातीला मी अभ्यंकरजींचं अभिनंदन करेल. आपण जे मुद्दे उपस्थित केले त्याचा मी पुनरुच्चार करणार नाही, ते मुद्दे अतिशय योग्य आहेत. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे महायुतीच्या या सरकारने केंद्र सरकारला खुश करण्यासाठी अतिशय चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं कुठल्याही भवितव्याचा विचार न करता अशा पद्धतीचे चुकीचे निर्णय घेण्याचा सपाटा लावलाय. सुरुवातीला हिंदी अनिवार्य हा शब्द टाकण्यात आला आणि आता केवळ तो अनिवार्य शब्द काढून आम्ही हिंदीची सक्ती करत नाही आहोत असा एक शब्दछल करून आपण कशा पद्धतीने निर्णय बदललेला आहे किंवा मराठीच्या बाजूने आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन केवळ चालणार नाही. आज मराठी भाषेची काय स्थिती आहे राज्यामध्ये आपण सगळेजण जाणतो. कोणत्याही सरकारी कार्यालयांमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये मराठी भाषेचा वापर हा सर्रासपणे केला जात नाही, त्यासाठी सक्ती करावी लागते, आग्रह धरावा लागतो. आज मराठी शाळांमधली परिस्थिती अतिशय दयनीय आहे, शाळांची अवस्था दयनीय आहे, मराठी शिक्षकांची अवस्था अतिशय दयनीय आहे. शिक्षक अनेक ठिकाणी मराठी शाळांना नाहीये. अनेक मुद्दे आहेत या GR मधले की जे अतिशय संदिग्ध आहेत, ज्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की स्वतः शिक्षण मंत्र्यांना सुद्धा त्या संदर्भामध्ये ठोसपणे काहीही माहित नाही आणि त्यामुळे ते
जर स्वतःच माहित नाही, तो शासन निर्णयच इतका संदिग्ध आहे, त्या संदर्भात आपण बोलणं या ठिकाणी मला असं वाटतं की अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. हिंदी सक्तीची करत असताना मला एक मुद्दा महत्वाचा या ठिकाणी मांडायचा आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मध्ये त्या ठिकाणी हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की कोणत्याही भाषिक गटाला आपली भाषा, लिपी आणि संस्कृती जपण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता बिगर हिंदी भाषिक राज्यांवर अशा पद्धतीने हिंदी लादून तुम्ही या सगळ्या राज्यांचं, बिगर हिंदी भाषिक राज्यांचं, प्रामुख्याने महाराष्ट्राचा अधिकार हा हिरावून घेत आहात. एकीकडे मराठी माणसांची आम्हाला काळजी आहे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे निर्णय घ्यायचं, हे दुटप्पी धोरण हे या महायुती सरकार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, कोणत्याही कायद्याने किंवा घटनेने हिंदी भाषेला आज राष्ट्रभाषा म्हणून घोषित केलेलं नाहीये आणि ते आता जवळपास स्पष्ट झालेलं असताना बिगर हिंदी भाषिकांवर किंवा मराठी माणसांवर हिंदी भाषा लादण्याचं डाव हे सरकार का करतंय असा आमचा प्रश्न आहे. 3-4 प्रश्न तुम्ही उपस्थित केलेत. नवनाथ, आता पहिला प्रश्न हा आहे की ठीक आहे, हिंदीवर आपण येऊ, पण आता महाराष्ट्रातली परिस्थिती जी जयश्री त्यांनी सांगितलं की अनेक ठिकाणी एस्पेशली महाराष्ट्रामधल्या शहरांमध्ये मराठीचा आग्रह धरावा लागतोय कारण हिंदीचं अतिक्रमण होतंय. याचा अर्थ हिंदी काय आपल्याला परकी भाषा राहिलेली असं नाहीये. बॉलिवूड इथे मुंबईमध्येच आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंदी चित्रपट सृष्टी मुंबईमधनच बाहेर पडते. हे सगळं असताना, मराठी वाचवण्याची गरज असताना, मराठीला चांगले दिवस आणण्याची गरज असताना, त्याच्यासाठी प्रयत्न करायचे असताना महाराष्ट्र सरकार हिंदीसाठी इतका अट्टहास का करतंय? का हिंदीवर इतकं महाराष्ट्र सरकारचं प्रेम आलंय? कविताजी, महाराष्ट्र सरकारचं हिंदीवर अजिबात प्रेम नाही. मराठीसाठी सगळ्यात जास्त प्रयत्न जर कोणी केले असतील तर ते महाराष्ट्र सरकारने केलेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील मोदी सरकारने केले. त्याच्या आधी कुठल्याही सरकारला ते जमलेलं नाही. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा आग्रह करण्यासाठी देखील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारनेच पुढाकार घेतला होता. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतरच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करणारं भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. भारतीय जनता पार्टीचे नेते होते. महाराष्ट्रात कुठेही मराठी सक्ती नाही. मराठी सक्ती नाही धोरणानुसार आपल्याला तिसऱ्या मराठी सक्ती आहे ना, हिंदी सक्ती नाहीये, मराठी सक्ती आहे. मराठी सक्ती आहे, हिंदी सक्ती कुठेही नाही. आपल्याला तिसरा पर्याय म्हणून संस्कृत असेल, पाली असेल, उर्दू असेल अशा कुठल्याही भाषा निवडण्याचा अधिकार नव्या शैक्षणिक धोरणामध्ये दिलेला आहे. बरं, हे फक्त महाराष्ट्रात होतं का? तर महाराष्ट्रात नाही तर आपल्या देशातील बहुतांश राज्यांनी हे त्रिभाषिक शैक्षणिक धोरण स्वीकारलेले आहे. अगदी ज्याचा आदरणीय राज ठाकरे यांनी उल्लेख केला, त्या गुजरातमध्ये देखील 3 भाषेचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि 3 भाषा गुजरातमध्ये शिकवल्या जातात. तिथे देखील हिंदी पर्यायी नाही आहे. हिंदी सोबत तिथे उर्दू किंवा इतर भाषा देखील शिकवल्या जाऊ शकतात. एवढंच नाही तर केरळमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तामिळनाडू वगळता बाकी सर्व राज्यांमध्ये त्रिभाषिक धोरण स्वीकारलेलं आहे. एक क्षण वक्तव्य मला तुम्हाला थांबवावं लागेल. एकच मिनिट थांबवावं लागेल कारण त्याच गुजरातच्या मला वाटतं मुद्द्यावर अविनाश अभ्यंकरांना बोलायचंय. अविनाशजी बोला, कारण राज ठाकरेंच्या आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तो मुद्दा होता. तीन प्रश्न आहेत. मी त्यांना, नवनाथजींना मी आत्ता व्हॉट्सअप पाठवतो. गुजरात मध्ये जी काउन्सिल आहे त्यांनी ज्या 3 भाषा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गुजराती, इंग्रजी आणि गणित अशा 3 भाषा आहेत. हिंदीचा कुठेही उल्लेख नाही. नंबर 1. नंबर 2, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. या सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी अनेक वर्ष पाठपुरावा केला होता आणि त्यानंतर सन्मान्य मोदीजींबरोबर जेव्हा त्यांनी शिवतीर्थावरनं प्रचार केला होता त्या जाहीर सभेत मागणी केली होती आणि ती मागणी सन्मान्य मोदी साहेबांनी 100% मान्य केली. त्याबद्दल नक्कीच अभिनंदन. दुसरं तर शेवटचा प्रश्न, ते जे म्हणतायत कुठली भाषा घेऊ शकतो तसं नाहीये. त्याला अटी आणि शर्ती लागू आहेत. तुम्हाला दुसरी भाषा जर कुठली घ्यायची असेल, तामिळ, तेलुगू वगैरे कुठली भाषा जर घ्यायची असेल तर त्याच्याकरता 20 पटसंख्या असणं आवश्यक आहे. आम्ही इतके मूर्ख नाही आहोत. त्याच्याकरता 20 पटसंख्या आवश्यक आहे. असं हिंदीच्या बाबतीत कुठेही लिहिलेलं नाहीये. या 3 भाषा मराठी, इंग्रजी, हिंदी सोडून बाकीच्या भाषा पाहिजे असतील तर. आणि मला या माध्यमातून मला यातनं एवढंच त्यांना एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की अशी कुठली राज्य आहेत हे मला पुराव्यासहित सांगा. मग मी पुराव्यासहित सांगतो की उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा हिंदीला काही काही ठिकाणी विरोध होतोय की नाही. म्हणजे अगदी ते शब्दशः अर्थ काढू नका. तिकडचे काही जे सेक्टर्स आहेत, युपी, बिहार आणि हे जे तिकडे आहे, तिथे तिसरी भाषा कुठली घेणार आहेत ते आता
ठीक. तिसरी भाषा कुठली आहे? तिथे हिंदी आणि इंग्रजी ऑलरेडी आहे, तिथे तिसरी भाषा अवधी असेल. नवनाथ बोला. ठीक आहे, आता त्यांना उत्तर देऊ देत सर. नवनाथ बोला. कविताजी, हा जो मुद्दा म्हणलाय की गुजरातमध्ये गणित ही कंपल्सरी लँग्वेज केलेली आहे, तरी अतिशय त्यांची माहिती कदाचित चुकीची आहे. मी इंडियन एक्सप्रेसची एक आर्टिकल तुम्हाला दाखवतो. त्या आर्टिकल मध्ये स्पष्ट लिहिलंय की गुजरातमध्ये 95% स्कूलमध्ये 3 भाषा स्वीकारल्या जातात, त्याच्यामध्ये हिंदी देखील आहे. गुजरातमध्ये हिंदी आणि वेगवेगळ्या स्थानिक भाषा, म्हणजे तिथे संस्कृत प्रेफर केली जाते. संस्कृत राज्याचं धोरण असणं आणि शाळांनी शिकवणं नाही. राज्याचं धोरण आहे का? राज्याचं, गुजरात राज्याचं हे शैक्षणिक धोरण आहे का ते पहिलं सांगा. धोरण आहे, मग तेच सांगतोय मी. कविताजी, साबित करून दाखवा. शैक्षणिक धोरण मला त्याचा जीआर दाखवा. मी तुम्हाला उत्तर प्रदेशने 3 भाषाचा स्वीकार तामिळनाडू वगळता इतर सर्व राज्यांनी 3 भाषांचं धोरण स्वीकारलेलं आहे. मग आता सांगा उत्तर प्रदेशमध्ये तिसरी भाषा कोणती आहे? राजस्थानमध्ये तिसरी भाषा कोणती आहे? कविताजी, ठीक आहे, तामिळनाडूचा निर्णय सगळ्यांना माहिती. उत्तर प्रदेशमध्ये अवधी स्वीकारतात. राजस्थान प्रदेशमध्ये अवधी शिकली जाते, उर्दू शिकवली जाते, आणि राजस्थानमध्ये अवधी आणि उर्दू शिकवली जाते. उत्तर प्रदेशमध्ये तिसरी भाषा उर्दू. इव्हन बिहारमध्ये तिसरी भाषा उर्दू. उत्तर प्रदेशमधल्या शाळांमध्ये 1ली ते 4थीला तिसरी भाषा उर्दू. आवाज ब्रेक होऊन येतोय. हिंदी. कविताजी, हिंदी उत्तर प्रदेशच्या सरकारचं उर्दूवरचं प्रेम लक्षात घेता उत्तर प्रदेशचं सरकार उर्दू घेऊच शकत नाही तिसरी भाषा. अरे काही घेऊ शकत नाही म्हणजे शैक्षणिक धोरणामध्ये ऑप्शन आहे. जसं आपल्या महाराष्ट्रात देखील आपण उर्दू शिकू शकतो. ज्या शाळेमध्ये 20 विद्यार्थी होतील किंवा ऑनलाईन पद्धतीने शिकायचं असेल तर उर्दू आपण हिंदीला ऍप्लिकेबल आहे का? उत्तर प्रदेश हिंदीला ऍप्लिकेबल आहे का? उर्दू चॉईस केली जाते. 20 विद्यार्थ्यांचं हिंदीला ऍप्लिकेबल आहे का? नाही. नवनाथ, तुम्ही जे बोलताय, मी जे विचारते, उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारण महाराष्ट्र. एक सेकंड. ही काय राजकीय नाहीये, ही काय राजकीय चर्चा नाहीये, ही शैक्षणिक चर्चा आहे. नवनाथ राज्यामध्ये ठिकाणची राजकीय भाषा. ऐका नवनाथ ऐका, एक सेकंड माझा ऐका, माझा मुद्दा तर समजून घ्या. कविताजी, नवनाथ माझा मुद्दा तर समजून घ्या ना. मुद्दा इतकाच आहे की सर्वसाधारण म्हणून आपण हिंदी सांगितली आहे की नाही, आणि मग आपण म्हणतोय की 20 विद्यार्थी म्हटलं तर त्यांना कुठली भाषा शिकता येईल? ते तर आहे राष्ट्रीय धोरणामध्ये. ऐका ना, पूर्ण तर करू देत ना मला मुद्दा. 1 मिनिट ऐका. जर हा मुद्दा महाराष्ट्राला लागू, पण आपण जशी हिंदी सर्वसाधारण केले तशी उर्दू सर्वसाधारण केले का उत्तर प्रदेशनं? मी दाव्यानं सांगते नाही म्हणून. हिंदी ज्या पद्धतीनं हिंदी आपल्याकडे ऑप्शनल आहे, हिंदी आपण सर्वसाधारण नाही, ऑप्शनल आहे आपल्याला. नाही, आजच्या GR मध्ये सर्वसाधारण आहे, ऑप्शनल नाही, सर्वसाधारण. कसं उत्तर प्रदेश सर्व ऑप्शनल आहे, सर्वसाधारण नाही. जर ऑप्शनल असेल तर तुम्ही वैकल्पिक, ऑप्शनल असेल तर वैकल्पिक हा शब्द GR मध्ये हवाय. आहे का वैकल्पिक हा शब्द GR मध्ये? नाहीये. वैकल्पिकच आहे. तुम्हाला हिंदी सोबत संस्कृतचा पर्याय आहे, हिंदी सोबत उर्दू देखील नाही. काय हिंदी सोबत उर्दू? आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आज आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं. त्याच्यासाठी अट काय आहे? 20 विद्यार्थी असले, नसतील 20 विद्यार्थी, नसतील 20 विद्यार्थी, 19 असतील तर ऑनलाईन पद्धतीनं ऐकून तर घ्या ना कविताजी. ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला उर्दू शिकता येईल, संस्कृत शिकता येईल, पाली शिकता येईल, अजून कुठलीही भाषा ऑनलाईन पद्धतीने. हिंदी शिकता येईल का? हिंदीला हे का नाही लावलं? विद्यार्थी आहे आणि त्याला संस्कृत घ्यायची असेल, एकच विद्यार्थी असेल, त्याला संस्कृत शिकायचे असेल तर त्याला संस्कृतचा पर्याय उपलब्ध आहे आणि तो महाराष्ट्र सरकार उपलब्ध करून देईल. कंपल्सरी केलेला आहे. एक सेकंड, मला असं वाटतंय नवनाथ, एक सेकंड नवनाथ, नाही म्हणूनच मी सांगते, कोणी विपर्यास करत नाहीये.
याऐवजी खालील प्रमाणे वाचावे. GRच वाचतेय मी. राज्य अभ्यास, एक मिनिट थांबा, एक मिनिट ना, नाही करत आहे मी शब्दच्छल. राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार, एक मिनिट जयश्रीताई, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे 1ली ते 5वी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल, परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दाखवली तर त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल. तथापि हिंदी ऐवजी इतर भाषा ही ऐका ना तथापि हिंदी ऐवजी इतर, एक सेकंद कंप्लीट तर होऊ देत ना. तथापि हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान 20 इतकी असणं आवश्यक राहील. हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरता उपरोक्त प्रमाणे विहित किमान 20 एक मिनिट थांबा नवनाथ, किमान 20 विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शवल्यास त्या भाषेच्या अध्याप, काही चुकीचं वाचत नाहीये मी, GR वाचतेय. GR वाचताना चूक करणार नाही. 20 वर्षांची जर्नलिस्टिक करिअर आहे माझं. GR वाचताना चूक नाही होणार माझ्याकडनं. 20 विद्यार्थी नसतील तर तिथे आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवण्याची, ऑनलाईन काय लोकांचे पगार होत नाही, तुम्ही काय बोलताय? समजा एखाद्या शाळेमध्ये 20 बंद करतात महाराष्ट्र. आता मी तुम्हाला समजावते ते ऐका. शिकता येईल. नवनाथ एक मिनिट ऐका. आता नवनाथ तुम्हाला हेच क्लिअर करायचंय म्हणून मी हे वाचतेय. मी तुम्हाला हेच क्लिअर करते. तुम्ही सांगताय ते चुकीचं आहे. किमान 20 विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शवल्यास त्या भाषेच्या अध्यापनाकरता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल, अन्यथा सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीनं शिकवण्यात येईल. याचा अर्थ 20 विद्यार्थ्यांची अट ही शिक्षकासाठी सुद्धा आहे आणि जर शिक्षक नसेल तर ऑनलाईन पद्धतीनं 1-2 मुलांसाठी ऑनलाईन पद्धतीनं इतर विषय शिकवला जाणार नाही. हा गैरसमज होतो. हा गैरसमज नाही, हे GR आहे. हा गैरसमज नाही, हा GR आहे. मी सांगतो तुम्हाला, एक विद्यार्थी, कविताजी, एक विद्यार्थी जरी असेल, समजा एखाद्या शाळेत 20 विद्यार्थी नाही झाले आणि एकच विद्यार्थी आहे, त्याला हिंदी शिकायची नाही, त्याला संस्कृत शिकायची, तर त्याला ऑनलाईन पद्धतीनं त्याचा शिक्षण घेता येईल, त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. त्यामुळे असं अजिबात नाही. आम्हाला महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं नाही तर त्याला संस्कृत शिकता येईल. नाही येणार. देवेंद्रजींनी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की एक विद्यार्थी असेल तरी त्याला संस्कृत किंवा इतर भाषा शिकवली जाईल. महाराष्ट्रात कुठेही हिंदी थोपवण्याचा कार्यक्रम नाही. तिथं दुसरे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. अगदी उर्दू पाहिजे असेल तर उर्दू देखील शिकता येईल, पाली पाहिजे असेल तर पाली देखील शिकता येईल, संस्कृत पाहिजे असेल तर संस्कृत देखील शिकता येईल. एक विद्यार्थी असेल तरीही त्यावर हिंदी सक्ती केली जाणार नाही. ठीक आहे. आता एक काम करा, जयश्रीताईंचं म्हणणं ऐकूपर्यंत तो GR जरा पुन्हा वाचा आणि शिक्षण मंत्री काय म्हणालेत ना आज सकाळी तेही ऐका, म्हणजे हे सगळं क्लिअर होईल. जयश्रीताई, कविताताई मी 1 मिनिट बोलतो. नवनाथजी एक मिनिट. नवनाथजी आपण, मला असं वाटतं की आपण या चर्चेला येण्याआधी GR नीट वाचून यायला हवं होतं. त्या GR मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सर्वसाधारण भाषा म्हणून, तृतीय भाषा म्हणून हिंदीचा उल्लेख केलेला आहे आणि जर विकल्प हवा असेल तर मग 20 विद्यार्थ्यांची अट त्या ठिकाणी घालण्यात आली आहे आणि 20 विद्यार्थी नसतील तर मग ऑनलाईन शिकवलं जाणार आहे. नाही 20 विद्यार्थी नसतील तर नाही, प्रत्यक्ष शिक्षकाची व्यवस्था नसेल तर मग ऑनलाईन पद्धतीनं ऑनलाईन नसतील तर हे सगळं या पद्धतीने. नवनाथजी ऐकून घ्या. नवनाथजी, आपण या गुजरातमध्ये शिकवलं जात आहे, आणखी कुठल्या राज्यात शिकवलं जात आहे म्हणून महाराष्ट्रातही हिंदी सक्तीची केली पाहिजे, हे कुठलं धोरण आहे? आणि काय सांगताय तुम्ही मराठी, तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणताय. काय मराठी प्रेम आहे तुमचं? असं मराठी प्रेम आहे का? आज या ठिकाणी कुठल्याही राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कुठल्याही प्रकारचे हिंदी सक्तीचे निर्देश नसताना किंवा राज्यातील कोणत्याही पालकांची किंवा विद्यार्थ्यांची मागणी नसताना हिंदी सक्तीची का केली जाते? केवळ अनिवार्य शब्द काढून टाकला म्हणजे तुमचं काम संपलं किंवा तुम्ही मराठी भाषेला त्या ठिकाणी दर्जा दिलाय असं सगळ्या राज्यांनी महाराष्ट्राने मागणी केलेली नाही. एवढंच नाही नवनाथजी, देशभरात कोणीही स्वीकारलेलं नाही. कोणीही स्वीकारलेलं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील लोकांची मागणी
मागणी नव्हती, पालकांची मागणी नव्हती. स्वीकारलंय. तामिळनाडू वगळता सर्वांनी त्रिभाषिक बाकी राज्यांचा विषय नाही चाललाय नवनाथजी, महाराष्ट्राचा विषय सुरू आहे. आणि हा केवळ भाषेचा मुद्दा नाहीये, तर या आडून हिंदीच्या सक्तीच्या आडून भविष्यामध्ये भाषेचं अतिक्रमण, संस्कृतीचं अतिक्रमण करण्याचा हा सगळा डाव आहे. आणि या माध्यमातून हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक हा नवा वाद पेटवण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे. दुसरं तिसरं काहीही नाही. महाराष्ट्रातील जनतेची मागणी नव्हती, पालकांची मागणी नव्हती. कारण नसताना हिंदी सक्तीची का केली जाते हा माझा प्रश्न आहे. बरं, आता मी अभ्यंकरजी तुमच्याकडे येते, पण त्या अगोदर राजू वाघमारे जे चर्चेमध्ये सहभागी झाले त्यांचं एक म्हणणं ऐकून घेऊयात. वाघमारे सर. बोला कविताजी. काय तर एवढी चर्चा ऐकल्यानंतर शिवसेनेचं काय म्हणणं आहे, हवी की नको हिंदी? नाही, मला असं वाटतं की आपण या ज्या मुद्द्यावर मनसे मांडते की बाबा हिंदी सक्तीची नसावी, मला असं वाटतं की भाषेकडे आपण प्रॅक्टिकलिटीच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. तुम्ही आम्हाला सांगा की शिवसेनेची काय भूमिका आहे, हवी की नको हिंदी तिसरी भाषा म्हणून? काय 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 शिवसेनेची काय भूमिका आहे? तिसरी भाषा महाराष्ट्रामध्ये हिंदी हवी की नको? पहिलीपासूनच्या मुलांना तिसरी भाषा हिंदी शिकवायची की नाही? तिसरी भाषा म्हणून जर हिंदी असेल पण त्याचं सक्ती नसेल तर हिंदीचा काही प्रॉब्लेम नाही. किंवा ज्यांना दुसरी भाषा शिकायची आहे ते 20 विद्यार्थी करून. नाही, मला एवढंच सांगा ना की शिवसेनेची काय भूमिका आहे? शिवसेनेला पक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये पहिली ते चौथीच्या मुलांना हिंदी शिकवायची आहे का? काय काय तुमचा प्रश्न ऐकायला नाही आला. आता मी पुन्हा विचारते, शिवसेनेला पक्ष म्हणून भूमिका काय आहे? पहिली ते चौथीच्या मुलांना हिंदी शिकवायची का? मला असं वाटतं की पहिली ते चौथी पर्यंत हिंदी शिकवण्याची काही गरज नाही. मराठी आहे, मराठी आणि हिंदी साधर्म्य आहे. मराठी शिकवतोय आपण, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय, महाराष्ट्र आहे, मराठी शिकवली पाहिजे. हिंदी पहिली ते चौथी पर्यंत शिकवण्याची काय गरज नाही. मग काय शिक्षण मंत्री तुमचे हट्ट धरून बसलेत की हिंदी शिकवूयात म्हणून? हे बघा, मी काय सांगतो, मला पुढचं तुम्ही बोलूच दिलं नाही ना, मला मध्येच तुम्ही कट केलं. माझं धोरण, आमचं शिवसेनेचं धोरण असं आहे की जर केंद्र सरकारने हिंदी भाषेचा पर्याय दिलाय आणि या महाराष्ट्रात जर आपण प्रॅक्टिकली वास्तवतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या महाराष्ट्रात या तिन्ही भाषा अगदी जास्त प्रमाणात बोलल्या जातात. जर ज्या भाषा ज्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात बोलल्या जातात त्या भाषेचं शिक्षण जर विद्यार्थ्यांना मिळालं तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान न होता झाला तर फायदाच होणार आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा मराठी काढून. ओके, म्हणजे आता पुन्हा मला म्हणाल की मी थांबवते. आता मी तुम्हाला एवढंच विचारते राजू वाघमारेजी, याचा अर्थ महाराष्ट्रातल्या मुलांचा हिंदी शिकून फायदा होणार आहे असं शिवसेनेला वाटतंय? नाही, कारण शिवसेनेला वाटतंय म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये 3च भाषा बोलतात. कविताजी, जास्त प्रमाणाात 3 भाषा बोलल्या जातात, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. हे वास्तव आहे ना. वाघमारे सर, वाघमारे सर, मग त्या गुजरातीचं काय करायचं? काढली का ती आपण महाराष्ट्रात? राजकारणासाठी कोण वास्तव आणि ज्या खऱ्या परिस्थितीला राजकारणामुळे कोण विरोध करत असेल तर ते चुकीचं आहे ना. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. कुठलं राजकारण? मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये 3 भाषा बोलतात ना, मराठी, हिंदी, इंग्लिश जास्त प्रमाणात. याच्या चुकीचं म्हणून आपण शिकवून टाकायची. मराठी, हिंदी, इंग्लिश बोलतात म्हणून मग उद्या आपण गुजराती पण ऍड करून टाकूयात, उर्दू पण ऍड करून टाकूयात. तुमचा आवाज नाही येणार माझा आवाज तुमच्यापर्यंत. आपण दीपक पवार सरांकडे जाऊयात. पवार सर. महाराष्ट्रामध्ये हिंदी ही कंपल्सरी लँग्वेज नाही आहे. ही अर्थाने घेतोय. अभ्यंकर सर, मी तुमच्याकडे पण येते. होय अभ्यंकर सर, अर्थ तुम्ही समजून प्लीज.
प्लीज फक्त मध्ये थांबा एक मिनिट, सगळ्यांना बोलायची संधी दिली पाहिजे. अभ्यंकर सर, मी तुम्हाला फक्त थोडा वेळ विनंती करते की अगदी काही क्षण थांबा. मला दीपक पवार सरांचं म्हणणं ऐकून वाटेल ते बोलतायत, वाटेल ते मी ऐकून घेतो. बरं अभ्यंकर सर येते मी तुमच्याकडे, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या. मला दीपक पवार सरांकडनं हे जाणून घ्यायचंय की सर जो GR आलेला आहे त्याच्यावरच आता सगळा गदारोळ सुरू झालेला आहे. मुळात त्यातल्या सर्वसाधारण आणि अनिवार्य या शब्दाचा आता शब्दच्छल करण्यातही काही अर्थ नाहीये, कारण चित्र सगळ्यांसमोर स्पष्ट आहे. आता 20 मुलांची ही जी काय अट घातलेली आहे ती अट खरं तर हे सांगतेय की हिंदी सक्तीचीच आहे. रादर अनिवार्य हा शब्द काढला आणि 20 ची अट घातली, याचा अर्थ अनिवार्यता ही जवळपास कायमच ठेवली आहे. कविता, माझा आवाज येतोय? येस सर. हा कविता, आता तुझे म्हणणं मांडलंस त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे. अनिवार्य या शब्दाला पर्याय म्हणून सर्वसाधारण हा शब्द देता येतो, एवढा विचार करण्यासाठी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने 2 महिने घेतले. हो. आणि 16 एप्रिलचा GR हा दिवसा ढवळ्या काढला आणि लोकांनी विरोध केला, म्हणून आपल्याला कदाचित प्रॉब्लेम होईल असं वाटल्यामुळे त्यांनी हा GR आता मध्यरात्री काढलेला आहे. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हिंदीची सक्ती कायम आहे. 20 विद्यार्थी इतर भाषांच्यासाठी मिळतील असं जे सरकार म्हणत आहे, सर्वसाधारणपणे हिंदीच असणार आहे, पण असाधारण परिस्थितीमध्ये मराठी असणार आहे. आता ही असाधारण परिस्थिती कधी येईल तर एखाद्या शाळेमध्ये 20 लोकांनी आग्रह धरून असं म्हटलं की आम्हाला दुसरी भाषा पाहिजे. आता ज्या सरकारकडे अमराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती करण्यासाठी पुरेशी माणसं नाहीये, त्या सरकारकडे माननीय मुख्यमंत्री मध्यंतरी म्हणाले की हिंदीसाठी आमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ आहे. कुठून आलं महाराष्ट्राच्या सरकारकडे हिंदीसाठीचं मनुष्यबळ? आणि आता घटनेच्या 8व्या परिशिष्टातल्या ज्या 22 भाषा आहेत त्यातली हिंदी आणि मराठी वगळून उरलेल्या 20 भाषा महाराष्ट्रामध्ये शिकवण्याची व्यवस्था करण्या इतकं महाराष्ट्र राज्य भाषिक दृष्ट्या सक्षम कधी झालंय? म्हणजे हे मराठी माणसांना कसं माहिती नाहीये की आपल्या राज्यामध्ये मराठी शिकवायची सोय नाहीये पण 22 भाषा शिकवायची सोय आहे. भाजपच्या सरकारने, ह्या पाशवी बहुमताच्या सरकारने उत्तर दिलं पाहिजे की तुम्हाला इतर भाषा शिकवायला सवड आहे, मराठी शिकवायला का नाही? एक मुद्दा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 2 महिने थांबून तुम्ही आम्ही पुस्तकं काढली नाहीत असा ऑड इव्हनचा खेळ केला. आणि दादा भुसेंची जर आजची देहबोली कविता आजच्या पत्रकार परिषदेतली पाहिली तर आपल्या मनात नसलेली एखादी गोष्ट एखाद्या माणसाला जेव्हा बोलावी लागते तेव्हाच त्यांचा चेहरा आहे. म्हणजे या निर्णयाचे कर्ते करविते माननीय मुख्यमंत्री आहेत आणि रेखावार आणि रणजित देवल नावाचे IAS अधिकारी आहेत. जर हेच शिक्षणाचे निर्णय घेणार असतील तर यांनाच शिक्षण मंत्री करा. दादा भुसेंचा बळी देण्याची काय गरज आहे? मला असं वाटतं की हिंदीची सक्ती कायम आहे, किंबहुना सरकारने मराठीबद्दल आग्रह धरणाऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडलेलं आहे. ओके अभ्यंकरजी बोला, म्हणजे सरांचे दोन्ही प्रश्न घेऊन मला नवनाथकडे जाता येईल. बोला. एक गोष्ट पहिल्यांदा सांगायचंय की ते कोणी ओव्हर एक्साइट व्हायचं कारण काहीच नाहीये. तुम्ही खरं शांतपणेही बोलू शकता. जेव्हा खोटं रेटून बोलायचं असतं तेव्हा माणूस आरडाओरडा करून बोलतो. नंबर 1. नंबर 2, मी जेव्हा कुठल्याही चॅनलला बसतो तेव्हा अभ्यास करून बसतो. जर गुजरातच्या बाबतीत मी काही चुकीचं बोललो असेल, हे जर 3 विषयांपेक्षा वेगळं असेल, माझा ह्याच्यानंतर पुढच्या काही क्षणात त्यांना व्हॉट्सअप जाईल, जो राजसाहेबांनी याच्या प्रेसमध्ये दाखवलेला आहे तो व्हॉट्सअप मला खोटा पाडून दाखवायचा. मी गुजरातचे जे तिकडचे शिक्षण करणारे अधिकारी आहेत त्यांना यांच्या कॉल कॉन्फरन्सला घेतो. तिकडे ज्या 3 भाषा आहेत, इंग्रजी गुजराती पहिली, मग इंग्रजी, मग गणित असो, हा एक विषय. दुसरं, हे जर तुम्हाला दिसत असेल तर हा GR मधलं शेवटचं वाक्य असं आहे, बांध क्रमांक 14 जे तुम्हाला राष्ट्रीय शिक्षण धोरण सांगतोय, तिथे पवार साहेब बसलेले आहेत की त्रिभाषा सूत्र हे लवचिक आहे, कुठल्याही राज्यावर कुठलीही भाषा लादली जाणार नाही. त्यामुळे आणि आता जे काही फाटे फोडले जात आहेत, सन्माननीय वाघमारे सर म्हणाले की 1ली ते 4थी आम्हाला मान्य नाहीये, परंतु महाराष्ट्रात या 3 भाषा बोलल्या जातात, तर महाराष्ट्र ह्याचं उत्तर देतो. हे करत नाहीये मी की महाराष्ट्र 12-14 कोटीचा आहे. आज पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र 6 महसूल आहेत. त्याच्यात मराठी भाषिक किती राहतात आणि इतर भाषिक संपूर्ण महाराष्ट्रात किती राहतात? फक्त मुंबई आणि मुंबई कॉर्पोरेशन हा विचार असेल तरी सुद्धा मराठी जास्ती राहतात. नंबर 1. नंबर 2, जे दुसरे प्रवक्ते बसलेले आहेत, मला असं वाटतं की GR शिक्षण मंत्र्यांनाच माहित नाहीये, त्यांनाच शिक्षण मंत्री करा. जे आता भाजपचे प्रवक्ते बसलेत त्यांना
कारण आज सकाळी हा जी आर इतका पॉवरफुल असता आणि इतके खरे असते तर आज सन्मान्य शिक्षण मंत्री मूग गिळून गप्प बसले नसते, त्यांनी प्रश्नांची उत्तरं दिली असती, त्यांना सर्वसाधारण याच्यावरती उत्तर देता नाही आलं, यांना प्रेस कॉन्फरन्स पाठवा सकाळच्या. कसं असतं एक लक्षात ठेवा, आपण महाराष्ट्रात राहतो, मी राजकारण समजू शकतो, परंतु मराठी माणसाची गळचेपी करून महाराष्ट्राला मारून जो कोणी इकडची सत्ता हस्तगत करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. जे बोलायचंय ते जबाबदारीने बोला, जे तुम्हाला माहिती आहे खरं तेच बोला, आपल्याला काहीतरी रेटायचं म्हणून रेटून बोलू नका. आणि माझी विनंती आहे भोसे सरांना की याच्या पुढे सन्मान्य भाजपच्या प्रवक्त्यांकडून क्लासेस घ्या, कारण जी आर तुमच्यापेक्षा त्यांना माहिती आहे. पटसंख्या 20ची हिंदीला पण आहे का हा माझा प्रश्न आहे, की हिंदीला 20ची पटसंख्या नाहीये. उर्दू शिकाल का, तामिळ शिकाल का, आणि कुठली राज्य आहेत मला ऍक्च्युअल फॅक्च्युअल दाखवा कुठली राज्य आहेत. त्यांनी मेल पाठवावा, त्यांनी व्हॉट्सअप पाठवावा. या देशामध्ये अनेक राज्यांनी हिंदीला विरोध केलेला आहे. या देशाची भाषावार प्रांतरचना झालेली आहे. आपण काय मूर्खोत म्हणून महाराष्ट्रात आपण झालं नाही. गुजरात ठिकाणी गुजराती म्हणून गुजरात झाला, तिकडे अनेक इतर भाषिक होते. महाराष्ट्र मराठी माणसांकडे झाला. सगळ्या भाषा गोल्ड आहेत, सगळ्या भाषांचा इतिहास उत्तम आहे. पण आर मार्गाने जर हिंदी लादण्याचा प्रयत्न केलात, आपल्याला 5वी 6वी पासून हिंदी आहे, पण आर मार्गाने लादण्याचा प्रयत्न केलात तर कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतलं जाणार नाही. कुठल्याही परिस्थितीत. ठीक आहे, मनसेची याबाबतची भूमिका स्पष्ट झाली. नवनाथ, आता माझा प्रश्न अगोदरच स्पष्टपणे ऐका आणि मग तुमच्या उत्तराला सुरुवात करा. या सगळ्याची उत्तरं द्या. प्रश्न असा आहे की तुमचं सरकार आणि तुम्ही असं आम्हाला सांगताय की हिंदी ही अनिवार्य नाहीये, याऐवजी महाराष्ट्रातली किंवा हवी असलेली कुठलीही भारतीय भाषा 20 विद्यार्थी असतील तर शिकता येईल. आमचा प्रश्न असा आहे की जर हिंदी अनिवार्य नाही, जर हिंदी लादायची नाहीये, तर मग त्या जी आर मध्ये सर्वसाधारण भाषा ही हिंदी तरी का लिहिली? 20 विद्यार्थी निवडतील तीच भाषा असेल हे का नाही लिहिलं? का सुरुवातीला हिंदी ही अनिवार्य? याचा अर्थ सरकारला हिंदी अनिवार्य करायची आहे हा स्पष्ट. हिंदी सरकारला कुठेही सक्तीची किंवा अनिवार्य करायची नाही. हिंदी ऐवजी आपल्याला कुठलीही भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य मुभा या जी आर मध्ये स्पष्ट लिहिलंय. त्याच्यात तुम्हीच वाचून दाखवलं. हिंदी ऐवजी म्हणजे काय, ऑप्शनल. याच्याऐवजी आपल्याला कुठलाही भाषा निवडता येईल. एक जरी मगाशीपासून मी सांगतो तिथे एक जरी विद्यार्थी असेल तरी त्याला त्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ज्या पद्धतीनं मनसेचे नेते अविनाश आंबेडकर यांच्याबद्दल सांगतो मी, त्यांना देखील सगळे मी ऐकून घ्या कविता. माझा आता मी एवढा वेळ तुमचं ऐकून घेतलं तर माझं ऐकून तर घ्याल यानार. मी तुम्हाला तेच विचारते, तुम्ही उजवी बाजू आम्हाला सांगता, आम्ही तुम्हाला डावी बाजू विचारतोय. की गुजरातमध्ये गणित ही भाषा आहे. गणित ही भाषा नाहीच आहे, गणित हा विषय असतो. आणि गुजरातमध्ये देखील आपल्याला संस्कृत भाषा म्हणजे गुजराती, हे तिथलं इंग्रजी आणि संस्कृत अशा भाषा आहेत. आणि गुजरातमध्ये 97%, 1-2 नाही 97% शाळांमध्ये त्याबद्दलची शिकून जाते. एवढंच नाही, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, कर्नाटक, सगळ्या राज्यांबरोबर आपल्याही राज्यांमध्ये सगळ्या राज्यांना बरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू वगळता सगळ्या राज्यांनी स्वीकारले. इथं काँग्रेसचे सरकार आहे त्यांनी देखील स्वीकारले आहे. त्यामुळे या सगळ्या राज्यांमध्ये मुळात असं आहे की याच्यामध्ये काही फॅक्च्युअल चुका येतात. मला वाटतं दीपक सर त्या करेक्ट करतील. दीपक सर. सर एक मिनिट, मी एक वाक्य फक्त बोलतो. एक सेकंड थांबा, एक सेकंड. बद्दल मी आदर राखून सांगतो, तुम्हालाही आहे मलाही आहे, आपण ऐकूयात ना. मग प्रवक्ते म्हणून यावं, त्यांनी खरं तर राजकीय भाषा वापरतायत. ते असं आहे. नवनाथ एक मिनिट, राजकीय भाषा वापरतात. एक मिनिट नवनाथ, त्याचं उत्तर त्यांना देऊ देत नाही. तुम्हाला नाही म्हणत भाजपवर आरोप करताय, राजकीय भाषा वापरताय. भाजप सरकार, एक मिनिट नवनाथ, सरकार आणि भाजप याच्यामध्ये फरक करा. सरकार आणि भाजप यामध्ये फरक करा. नवनाथ, सरकार आणि भाजप यामध्ये फरक करा. सरकार हे या महाराष्ट्राचं आहे आणि सरकारचा निर्णय चुकत असेल तर त्याला बोलण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, त्यांनाही आहे. एक मिनिट प्लीज वाद नको. मला वाटतं आपण दीपक सरांचं म्हणणं ऐकून घेऊयात. काही गोष्टी या फॅक्च्युअल चुकतात असं वाटत असेल तर आपण दीपक सरांकडनं जाणून घेऊयात. दीपक सर. कविता सांगतो. एक सेकंड अभ्यंकर सर, त्यांचं म्हणणं उद्याच मी येते तुमच्याकडे. दीपक सर. नो प्रॉब्लेम. सॉरी दीपक सर. हा कविता,
आता नवनाथ बन जे आपल्याला सांगतायत ह्या शासन निर्णयाच्या बद्दल, तो जो परिच्छेद आहे म्हणजे हा नवा शासन निर्णय नाही, हे शुद्धीपत्रक आहे, एवढं मला वाटतं सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे. आणि ते जो परिच्छेद वाचतायत ना, आणि तू जो परिच्छेद वाचतेस, मी जो परिच्छेद वाचतोय, म्हणजे हा परिच्छेद गद्यातला नसून पद्यातला आहे असं आता मला बन यांचं बोलणं ऐकून वाटायला लागलंय की त्या एकाच परिच्छेदाचे त्यांनी त्यांच्या मनातले अनेक अर्थ काढले. आता त्याच्यात सरकार स्पष्टपणे म्हणतं की हिंदी ही सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल, पहिला मुद्दा. आणि इतर ठिकाणी जर लोकांनी 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एखादी भाषा मागितली इयत्ता निहाय, तर त्यांना तिसरी भाषा दुसरी उपलब्ध करून दिली जाईल. मला साधा प्रश्न भाजपच्या मंडळींना विचारायचा आहे, आणि जे कोणी हिंदी सक्तीबद्दल फार प्रेमाने बोलतात त्यांनाही विचारायचं आहे की घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत, त्यातल्या 20 भाषा मराठी आणि हिंदी वगळता आपल्याला महाराष्ट्रात तिसरी भाषा म्हणून सरकारच्या या धोरणाप्रमाणे शिकवता येऊ शकतात. आपल्याकडे या प्रकारच्या 20 भाषा शिकवण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, ऑफलाईन किंवा ऑनलाईन? आणि समजा एवढं आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या राज्याची भाषा शिकवण्यासाठी इतक्या वर्षांमध्ये आपण का वापरलं नाही? हा पहिला एक मुद्दा मी आपल्या समोर मांडतो. दुसरी गोष्ट, एनईपीच्या बाबतीमध्ये आपल्याला जे सांगितलं जातंय आणि कोठारी आयोगाच्या बद्दल जे सांगितलं जातंय, त्रिभाषा धोरणाबद्दल सांगितलं जातं. त्रिभाषा धोरण ची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशातलं सर्वात किंबहुना प्रमाणापेक्षा जास्त प्रामाणिक राज्य आहे. उत्तर भारतातल्या लोकांच्या बद्दल आपल्याला सध्या खूप सांगितलं जातं भाजपच्या लोकांकडनं की तिथे तिसरी भाषा आहे. काय तिसरी भाषा आहे उत्तर भारतामध्ये? हिंदू लोक तिथे संस्कृत शिकतायत, मुसलमान तिथे उर्दू शिकतायत. याच्या व्यतिरिक्त त्रिभाषा धोरण जे कोठारी आयोगाने दिलं त्यानुसार उत्तर भारतातल्या किती शाळांमध्ये दक्षिणेतल्या भाषा शिकवल्या गेल्या आहेत हे हिंदीवरचं प्रेम का, हिंदीबद्दल प्रेम असणाऱ्यांनी सांगावं. आणि जर महाराष्ट्रात तुम्हाला तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करायची आहे तर ज्या उत्तर भारतातलं पोटा पाण्यासाठी हजारो लाखो लोक महाराष्ट्रात येत आहेत तिथं तिसरी भाषा म्हणून तुम्ही मराठी आधी सक्तीची करा ना. तेवढा रोजगार मराठी माणसांना पण निर्माण होईल. आपण आपले मराठी शिक्षक निर्यात करू त्यांच्या राज्यामध्ये, आपल्या पोरांना पण रोजगार मिळेल. दरवेळेला उत्तर भारतातल्या लोकांना रोजगार मिळवून द्यायचा काय आपण ठेका घेतलाय का? मग जर हिंदीची सक्ती आपल्याला जाचक वाटत नाही तर उत्तर भारतातल्या लोकांना मराठीची सक्ती का जाचक वाटावी? म्हणजे आपले लोक आपली भाषा संपली तरी चालेल पण हिंदी टिकली पाहिजे असं यांना का वाटते काही मंडळींना? कारण यांच्या हिंदी हिंदू हिंदुस्तान या संघ भाजप परिवाराच्या कथनाचं अंमलबजावणी करणारं ते सांस्कृतिक वाहन आहे. याच्या पलीकडे यांचं हिंदीवरचं प्रेम नाहीये. आणि त्यामुळे हिंदुत्ववादी राजकारणाला फक्त भाषेच्या राजकारणामुळे छेद जातो हे यांना माहिती आहे. म्हणून त्यांचं असं म्हणणं पडतं की नाही, तुम्ही अभ्यासक आहात ना, कुठलाही अभ्यासक कुठलाही कार्यकर्ता हा इसेन्शियली राजकीयच भूमिका घेत असतो, वैचारिक भूमिका घेत असतो. या भूमिकेला तुम्ही पर्यायी वैचारिक भूमिकेनं उत्तर द्या ना. आणि मी जी आकडेवारी सांगतोय, मी जो डेटा सांगतो आहे, मी जे मुद्दे मांडतो आहे ह्या मुद्द्यांच्या बद्दलही बोला. तुम्ही हे सांगा की महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी तुम्हाला असं अपेक्षित आहे की तुम्ही इतर भाषा शिकवल्या जातील. आणि गेल्या 2 महिन्यात सरकारच्या पातळीवर जो खोटारडेपणा केला गेला की पुस्तकं छापली नाहीयेत, पुस्तकं प्रकाशित होणार नाहीत असं कृष्णकुमार पाटलांनी सांगितलं, पण रेखावार मात्र महिनाभर सांगतायत की पुस्तकं येणार आहेत म्हणून. मग राज्याचा प्रमुख कोण आहे? राज्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत? रेखावार आहेत का? तर तसं जाहीर करावं. म्हणजे बिचारे दादा भुसे सकाळच्या ज्या एम्बॅरेसिंग परिस्थितीमध्ये होते त्याच्यात ते मोकळे तरी होतील आणि ज्यांनी तो निर्णय घेतला त्यांनी त्याचं श्रेय तरी मिळेल. दीपक सर, मला फक्त एक गोष्ट आणखीन क्लिअर करा की त्रिभाषा धोरण हे राज्यांनी घेतलंच पाहिजे का? 3 भाषा पहिलीपासून 4थी पर्यंत शिकवल्याच पाहिजेत का? राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असं अजिबात अनिवार्य नाहीये. ह्या लोकांनी दिवसभरामध्ये हे सगळं नॅरेटिव्ह लोकांच्या पुढे आणलंय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणतं 8व्या वर्षापर्यंत फक्त मातृभाषेतनं शिकवा. इथपर्यंत जाण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी आहे का? सर्व लोकांना मातृभाषेतनं 3री पर्यंत शिकवा आणि मग दुसरी भाषा आणा, मग तिसरी भाषा आणा असं म्हणतंय. आणि शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय आहे, कॉन्करंट लिस्ट मधला विषय आहे. फक्त केंद्र सरकार ह्याच्यावर युनिलॅटरली निर्णय घेऊ शकत नाही. राज्य सरकारची पण त्याच्यात भूमिका आहे. म्हणून तर MK स्टॅलिन भाजपला नडतो आहे. महाराष्ट्राच्या लोकांनी स्वाभिमान विकलाय बहुतांश राजकीय पक्षांनी, म्हणून ते काही बोलत नाहीये.
आणि म्हणून आमच्यासारख्या अभ्यासक कार्यकर्त्यांना बोंबलायची आणि लोकांच्या समोर बोलायची वेळ आलेली आहे. बरं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घ्यायची आहेत. अभ्यंकरजी फक्त अगदी थोडक्यात प्लीज मुद्दा मांडा, कारण वेळ संपतीये. थोडक्यात जे आता पवार साहेबांनी सांगितलं, तो जो शालेय शिक्षण आराखडा आहे त्याचं तुम्हाला मी पुराव्याने दाखवतोय. त्यात काय वाक्य लिहिले, पान क्रमांक 236, विद्यार्थ्यांनी विविध भाषा शिकाव्यात परंतु टप्प्याटप्प्यानं. तिसरी इयत्ता होईपर्यंत पहिल्याच भाषेवर लक्ष केंद्रित करावं. साधारण 8वी व 9वीच्या पुढे तिसरी भाषा विद्यार्थ्यांच्या पुढे आणावी. आणि ह्याचा सगळा तपशील पुढच्या 5-6 पानांमध्ये दिलेला आहे. नंबर 1. नंबर 2, ह्याच्यामध्ये राजकारण आणण्याचा संबंधच येत नाही. ज्याचा महाराष्ट्र आणि मराठी स्वाभिमान जागरूक आहे. माझं तर आव्हान आहे तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व पक्षांना, ज्याच्यात मराठी माणसाबद्दल महाराष्ट्राबद्दल स्वाभिमान जागरूक आहे त्यांनी याला कडाडून विरोध केला पाहिजे. मग कळेल खरोखर मराठी माणसाच्या, मराठी भाषेच्या, मराठी संस्कृतीच्या बाजूने कोण आहे आणि या हिंदी लादण्याचं. आणि शेवटचं मला एवढंच म्हणायचं आहे की सन्माननीय शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी या विषयावर बोलावं, कारण ते या विषयाचे किंवा ते या क्षेत्राचे प्रमुख आहेत. त्यामुळे GR काढताना नक्की त्यांना माहित असेल आणि जर त्या अधिकाऱ्यांनी त्यांना अंधारात ठेवलं असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. शिक्षण कोण करणार असा प्रश्न आहे ना, हे मान्य कोण करणार आणि ती कारवाई कोण करणार असा प्रश्न आहे. जयश्रीताई अगदी थोडक्यात मांडा मुद्दा, म्हणजे सगळेच मुद्दे घेऊन एकत्र मला नवनाथजींकडे जाता येईल. जयश्रीताई. कविताजी एकच मिनिट, मला फक्त एवढाच प्रश्न विचारायचा आहे की केवळ केंद्र सरकारला खुश करण्यासाठी हा सगळा खटाटोप केला जातोय का? आज देशातल्या अर्ध्याहून अधिक राज्यांनी हिंदीला विरोध दर्शवलेला आहे आणि त्याच राज्यांचा दाखला देऊन या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते हे सांगतायत की महाराष्ट्राने करायला काय हरकत आहे. मुळात हे करणं सक्तीचं काहीही गरजेचं नाहीये, कोणाची मागणी नाहीये. अशा प्रकारे हिंदीची सक्ती करून मराठीची गळचेपी करण्याचा डाव आहे आणि हिंदी आणि मराठी भाषिक वाद निर्माण करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष करतोय. आणि त्याचबरोबर हा केवळ भाषिक वाद नाहीये, हा केवळ भाषेचाच प्रश्न नाही, तर या माध्यमातून सांस्कृतिक सुद्धा अतिक्रमण होणार आहे आणि जे अतिशय चुकीचं आहे आणि अतिशय घातक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याला विरोध हा सगळेच लोक, जसं अभ्यंकरजींनी म्हटलंय, पवार सरांनी म्हटलंय की ज्यांना ज्यांना मराठीच्या बद्दल आस्था आहे आणि आत्मीयता आहे ते सगळेजण याला विरोध करणार. आता नवनाथ, मी या सगळ्यांच्या म्हणण्याला अनुसरून एक प्रश्न विचारते. मगाशी दीपक सरांनी जे सांगितलं की आपल्याकडे व्यवस्था सगळी आहे का, माझा प्रश्न तुम्हाला उलटा आहे. माझा प्रश्न असा आहे की मराठी आणि इंग्रजी शिकवताना महाराष्ट्राची इतकी दमछाक होतीये, मग आपल्यावर लादलेलं नसताना, मग आपल्यावर गरजेचं नसताना 20 मुलांनी मागितली म्हणून आपण उर्दू शिकवायची मराठी शाळेत, 20 मुलांनी मागितली म्हणून गुजराती शिकवायची, 20 मुलांनी मागितली म्हणून तामिळ शिकवायची, 20 मुलांनी मागितली म्हणून आणखीन कुठली तरी भाषा शिकवाय. हे ओझं लादून का घेते महाराष्ट्र सरकार? गरज काय आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठी शिकवण्याची गरज आहे की इतर भाषा शिकवण्याची गरज आहे? नाहीये ना त्रिभाषा सूत्र जबरदस्तीचं, मग कशाला महाराष्ट्र सरकार हे ओझं गळ्यात लादून घेते? त्रिभाषा सूत्र फक्त महाराष्ट्राने स्वीकारला असं नाही, तर इतर सगळ्याच राज्यांनी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल वगळता सगळ्याच राज्यांनी स्वीकारले आहे. आपल्याला या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये सगळ्या राज्यांबरोबर चालावं लागेल. आपल्याला वेगळी चूल मांडून चालणार नाही. आणि राहिला प्रश्न मराठीच्या बाबतीत, तर कविताजी ऐका, राहिला प्रश्न मराठीच्या बाबतीत, तर मराठीच्या बाबतीत सगळ्यात जास्त पुढाकार भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सर्वात जास्त पाठपुरावा आणि प्रयत्न जर का कोणी केले असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेले आहेत. आता नव्या शैक्षणिक धोरणाच्या फायद्यामुळे आपल्याला MBBS असेल, इंजिनिअरिंग असेल, या सगळ्यांचा अभ्यासक्रम आपल्याला थेट मातृभाषेमध्ये शिकता येणार आहे. म्हणजे आपल्याला मेडिकलला गेलेला विद्यार्थी मराठीमध्ये प्रिस्क्रिप्शन देऊ शकेल, मराठीमध्ये सगळे आपल्याला सगळ्या व्यवस्था शिकता येतील. एवढंच काहीतरी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला देखील मराठीमधला अभ्यासक्रम शिकता येईल. त्यामुळे मातृभाषा अधिक सक्षम केली पाहिजे यासाठीचा पुढाकार केंद्र सरकारने, आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारने केलेला आहे. आणि मराठीच्या बाबतीत मराठीचा आग्रह असावा ही भूमिका देखील भारतीय जनता पार्टीची आहे. राहिला प्रश्न हिंदी सक्ती, महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाहीये, महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाहीये. आपल्याला एक मिनिट ऐका, मी प्रश्न पुन्हा रिपीट करते. नवनाथजी ऐका, नवनाथजी प्लीज ऐका, बोलणं थांबवा आणि ऐका. पर्याय उपलब्ध आहे. नाहीये, मी सांगते ना, मी तुम्हाला विचारते, मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारते. का महाराष्ट्रानं गुजराती शिकवावी, का महाराष्ट्रानं उर्दू शिकवावी, का गुजराती शिकवावी मराठी शाळांमध्ये?
का महाराष्ट्रानं उर्दू शिकवावी महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये? महाराष्ट्रच नाही तर देशातले सगळेच राज्य ते शिकवतायत. माझा प्रश्न इतर राज्यांचा नाहीये, माझा प्रश्न महाराष्ट्राचा आहे. मी महाराष्ट्राची आहे, मला महाराष्ट्राचं उत्तर हवंय. मला महाराष्ट्राचं उत्तर हवंय. मराठी शिकतो, उत्तर महाराष्ट्रासाठी द्या. मला बंगाल काय करतं, मला तामिळनाडू काय करतं, उत्तर प्रदेश काय करतं, काही देणं घेणं नाही. पहिलीला फक्त अक्षर ओळख आहे. पहिलीलाच काय आपण प्रेमचंद यांच्या कविता शिकवणार नाहीयेत. पहिलीला अक्षर देशातील बहुतांश ठिकाणी हिंदी शिकली जाते. आपल्याला उर्दू शिकता येईल, आपल्याला संस्कृत शिकता येईल, आपल्याला पाली शिकता येईल. ज्या आपल्याला आपल्याला वेगवेगळ्या भाषा शिकता येणार आहे. आपल्याला देखील महाराष्ट्रामध्ये शिकणार आहे. आपल्याला कन्नड देखील महाराष्ट्रात शिकणार आहे. आणि हे जर का पर्याय उपलब्ध होणार असतील तर त्यावर आक्षेप घेऊ नये एवढंच मला म्हणायचं नाही. त्याच्यावर आक्षेप घेतले जाणार, त्याच्यावर आक्षेप घ्यावे लागतील. नवनाथ त्याच्यावर आक्षेप घ्यावे लागतील, कारण हा प्रश्न फक्त भाषेचा नाही. नवनाथ त्याच्यावर आक्षेप घ्यावे लागतील. एक मिनिट थांबा आणि ऐकत पण जा, थोडंसं ऐका. नाही, आम्हाला काही देणं घेणं नाहीये बाकीच्या राज्यांचं, काहीही देणं घेणं नाहीये बाकीच्या राज्यांचं. ऐका आता पहिले. नाही ऐका तुम्ही. नाही, एक मिनिट ऐका. तुम्ही तेच मुद्दे रिपीट करताय. तुम्ही तेच मुद्दे रिपीट करताय. तुम्ही तेच मुद्दे रिपीट करताय. राहायचं असेल तर तुम्ही इतर ठीक आहे ना, तुम्ही सांगितलात तो मुद्दा. नवनाथ तुम्ही तो मुद्दा सांगितलात, पुन्हा पुन्हा का रिपीट करताय? तुम्ही तो मुद्दा सांगितलाय. आमचं म्हणणं असं आहे की हा प्रश्न काही फक्त राजकारणाचा नाहीये, हा प्रश्न फक्त भाषेचा नाही. तुम्ही ऐका आता. हा प्रश्न फक्त राजकारणाचा नाहीये, हा प्रश्न फक्त भाषेचा नाहीये, हा प्रश्न फक्त अस्मितेचा नाहीये. हा 6 वर्षांच्या त्या लहान मुलांचा आहे जे स्वप्न घेऊन शाळेमध्ये जात आहेत. त्यांच्या डोक्यावर जर आपण 3 भाषांचं ओझं टाकत असू, त्याचा साधा विचारही करत नसू, त्याचा विचार जर होत नसेल तर हा प्रश्न आणखीन गंभीर आहे. ही भाषा शिकता येईल, त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा कुठेही, त्यांच्या स्वप्नावर कुठेही पाणी फेरलं जाणार नाही. लहान मुलं हुशार असतात, त्यांना सहजपणे तिसरी भाषा शिकता येते आणि तिसरी भाषा शिकणं फार काही अवघड गोष्ट नाही. पहिलीच्या मुलांना महाराष्ट्रात होत नाही. हे जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे लँग्वेज शिकवले जातात. त्यामुळे आपण फक्त महाराष्ट्रावर अन्याय करतो. ठीक आहे, आपण आपल्या राजकारणामध्ये फक्त लँग्वेजेस शिकवूयात. राहू दे, सायन्स गणित सगळं बाजूला राहू दे, स्किल्स बाजूला राहू दे. मानसशास्त्राचा कुठलाही अभ्यास न करता अशा प्रकारे हिंदी सक्तीची करून जगभरात दीपक सर कविता जगभरात नाही काय बोला. दीपक सर 2025 चा विनोद आहे. भारतभरामध्ये आणि जगभरामध्ये वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जातात. आपण भारतात बहुभाषिक आहोत. आपल्याकडे कविता मगाचं ते तू स्वगत जे ऐकलंस त्याच्यात तू काही त्यांना कन्व्हिन्स करू शकणार नाहीयेस, कारण झोपेचं सोंग घेतलेल्यांना तू जाग करू शकतेस. झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करू शकत नाही, झोपलेल्याला जागा करू शकशील. यांचा प्रॉब्लेम असा आहे की ह्यांनी आपली निष्ठा हिंदुस्थानला वाहिली आहे. महाराष्ट्र हे त्यांच्या दृष्टीनं दुय्यम गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा आग्रह धरणारे सगळे राजकारण करणारे आहेत, सगळे पक्षपाती आहेत, निवडणुका तोंडावर आल्या म्हणून बोलणारे आहेत. आणि ऐका नवनाथ त्यामुळे तुम्ही सांगायची गरज नाही. दीपकजी मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून कुणी प्रयत्न केले? ऐका जरा, नेतृत्वातल्या सरकारमुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. नवनाथ त्यांना बोलू देत प्लीज. दीपक सर नवनाथ मी अभिजात मराठी, तुम्ही भारतीय जनता पार्टीवर काही आरोप करत असाल तर ते सहन केले जातील का? मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी कुणी प्रयत्न केले? 60 वर्षात एकाही राजकीय पक्षाला जे शक्य झालं नाही ते भारतीय जनता पार्टीने केले ना? नवनाथ पुढे जाणार की नाही? अभिजात दर्जा दिला म्हणून काय भाषा फक्त अभिजात दर्जानं मोठी होते का? त्यासाठी काहीतरी प्रयत्न तर करावे लागतात ना. केलं भाजपनं, मान्य आहे. कोण नाकारतंय? कोण नाकारतंय? ठीक आहे, आता मला दीपक सरांचं म्हणणं ऐकू दे. चला पुढे जाऊ देत. दीपक सर. नवनाथ मी तुमच्याशी अभिजाततेच्या मुद्द्यावर वाद घालायला एका दिवशी स्वतंत्रपणे तुमच्याकडे चहा प्यायला येईन. आणि मोदी साहेबांनी अभिजाततेचा दर्जा निवडणुकीत आपल्या पक्षाचा पराभव जवळपास दिसतोय असं वाटल्यावर का घेतला हे तुमच्याशी मी तुमचा चहा पीत किंवा मी तुम्हाला चहा पाजेन. ह्याच्यात अभिजाततेच्या वादात आपण जाऊया नको. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही एवढं रेटून खोटं बोलताय लोकांच्या समोर आणि ती अँकर तुम्हाला तुमचाच GR, तुमच्याच सरकारचा GR वाचून दाखवते, ज्याच्यात स्पष्टपणे म्हटलं. मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो म्हणजे तुम्हाला स्पष्टता येईल. एखाद्या शाळेत जर 50 मुलं असतील आणि 20 मुलांनी तमिळ मागितलं तर उरलेल्या 30 मुलांना तुम्ही हिंदी देणार का? आणि या 20 मुलांना
तमिळ देणार का? आणि तो तमिळ शिकवणारा माणूस तुमच्याकडे कुठे उपलब्ध होणार? म्हणजे मधल्या महिन्याभरात तुम्ही काही अशी माणसं निर्माण केली आहेत का? एआयचा वापर करून, रोबोटिक्सचा वापर करून अशी माणसं तुम्ही पेरणार आहात का? का लोकांना घरोघरी युट्यूबवर व्हिडिओ पाठवणार आहात? हे जे तुमचं पहिलीचं खेळ खेळ में हिंदी आहे ना, तिथं कोणी प्रेमचंद शिकत नाही, गोदान शिकत नाही, एवढा कॉमन सेन्स सगळ्यांना असतो. पण तुम्ही लक्षात घ्या, आमचा प्रेमचंदला विरोध नाहीये, तो आमचाच लेखक आहे. आमचा विरोध आमच्या गळ्यात तुम्ही हिंदी उतरवण्याचा प्रयत्न करताय. सारखी लिपी असलेली, जास्त लोकांनी बोललेली जी हिंदी आहे ती मराठी भाषेच्या बरोबरीनं 10 वर्ष सलग शिकवली गेली. तर आजच कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये, अनेक शाळांमध्ये मुलं मराठी बोलत नाहीत, बोलू दिलं जात नाही. त्यांचं बोलणं हिंदी मिश्रित झालंय. आणखी 10 वर्षांनी मराठी ही हिंदीची पोटभाषा होईल आणि हिंदी ही रक्ताची चटक लागलेली भाषा आहे. भोजपुरी, अवधी, बुंदेलखंडी, मगही या भाषा गिळून ती महाराष्ट्राकडे आली आहे. आणि तुमच्या सगळ्या मंडळींचा प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला मराठी भाषेची अस्मिता छेद देते, म्हणून तुम्हाला त्रास होतो. मी तुम्हाला समजू शकतो तुमचा अनइझीनेस, तुम्हाला ऑकवर्ड वाटेल, माझी तक्रार नाही त्याच्याबद्दल. मराठी भाषेची अस्मिता जपणं इथे बसलेल्या, म्हणजे पक्ष जाऊ देत, भूमिका जाऊ देत, प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की मराठी भाषा ही टिकली पाहिजे. दुर्दैवानं ते होताना दिसत नाहीये, त्याच्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण प्रयत्नांची दिशा उलट्या दिशेनं चालली की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आजच्या GR निर्माण केलेली आहे. सरकारनं एकदा सांगितलं होतं की अनिवार्य करणार नाही, आता या सगळ्यानंतर सरकार पुन्हा या निर्णयावर ठाम राहत आहे की आणखीन काही बदल महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात याकडे लक्ष असेल. नाही तर या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना तयार राहावं लागेल. सरकार का डोका ठिकाण पर आहे काय असं आपल्याला जर पुढे ऐकायला मिळालं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. प्रवास त्याच दिशेनं सुरू आहे. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. करेक्ट कार्यक्रम मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.